इकडे मनोज जरांगे पाटील यांच्या ओबीसी आरक्षणाच्या मागणीवरून राज्यातलं राजकारण तापलंय। त्यातच मनोज जरांगे आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यातही आरक्षणावरून तू मयमय सुरू आहे। आता पुन्हा एकदा या दोघांमध्ये वादाची ठिणगी पडल्याचं पाहायला मिळतंय। मनोज जरांगेंचं आंदोलन, भुजबळांना टेन्शन। समीर भुजबळांना मराठा आंदोलकांनी घेरलं। छगन भुजबळांचे मनोज जरांगेंना सवाल। जरांगेंचा पुन्हा भुजबळांवर हल्लाबोल। मराठ्यांच्या ओबीसी आरक्षणाच्या मागणीवरून मनोज जरांगे आणि मंत्री छगन भुजबळांमध्ये मागील काही महिन्यांपासून शाब्दिक वार सुरू आहेत। मराठ्यांच्या स्वतंत्र आरक्षणानंतरही जरांगे आणि भुजबळांमधील संघर्ष कायम आहे। या संघर्षाची झळ शुक्रवारी छगन भुजबळांचे सुपुत्र माजी आमदार पंकज भुजबळांनाही बसली। पंकज भुजबळांना मराठा समाजाच्या रोषाचा सामना करावा लागला। यानंतर भुजबळांनी आता मनोज जरांगेंच्या आंदोलनावर सवाल उपस्थित केलेत। तेच आहे की मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्यात आलेलं आहे। मला असं वाटतं की हे झाल्यानंतर सुद्धा आंदोलन करायचं काही कारण आहे असं मला काही वाटत नाही। शांतता बिघडवायचं काही कारण आहे असं मला काही वाटत नाही। सगळे सोयरे अध्यादेश आणि ओबीसी आरक्षणाच्या मागणीसाठी जरांगेंनी मराठ्यांना शनिवारी राज्यभर रास्ता रोको करण्याचं आवाहन केलं। पण आता भुजबळांनी या आंदोलनावर टीकेची झोड उठवल्यानं जरांगेंनीही भुजबळांवर पलटवार केलाय। आंदोलनाचं कारण काय तुला विचारलं का? मी तू कशाला मराठ्यात आणि ओबीसीत वाद लावतो? मग तो कोण आम्हाला विचारणार आहे? आंदोलन कशासाठी आम्ही करतो? आम्हाला अधिकार नाही का? दर दिवस आंदोलन करण्याचा अधिकार आम्हाला नाही असं आहे का? या वर्षाला केल्यावर त्या वर्षालाच आंदोलन करायचं असं काही आहे का? भुजबळांनी जरांगेंच्या सल्लागारांवर निशाणा साधला। असे सल्ले जरांगेंना कोण देतंय असा सवाल भुजबळांनी उपस्थित केला। यावर जरांगेंनी पलटवार केलाय। असं आहे ना की सत्य हे काही लपून बसत नाही। त्याच्यामुळे हळूहळू हळूहळू ह्या सगळ्या गोष्टी बाहेर येतील आणि कोण या सगळ्याच्या पाठीमागे आहे, जरांगेंना चुकीचा सल्ला देणारे कोण लोक आहेत, कोण त्यांना असं करायला भाग पाडते आहे। त्यासाठी तुला म्हणतो टायमाला गोळ्या घे। तुला गोळ्या संपल्या तो आहे माझी याला गोळ्या द्या रे टायमाला। नाशिककरांनी तरी कमीत कमी याला गोळ्याचा खर्च उचलायचा। एकदा म्हणलो ना तर आम्ही परीक्षा पुढे टाकला। भुजबळ आणि मनोज जरांगे यांच्यातील हे वाकयुद्ध पाहता आरक्षणावरून सुरू झालेला भुजबळ आणि जरांगे यांच्यातील तिढा काही क्षमण्याची चिन्ह नाहीत। यात पुढे काय घडतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।